देवा, आता आख्यानाला पुन्हा प्रारंभ करण्याची अनुमती द्यावी. होय. नारायण नारायण. दक्ष प्रजापती यांच्या भल्या मोठ्या राजवाड्यात देवी प्रसूती यांना केवळ एकच चिंता होती, आणि ती म्हणजे आपली कन्या सती अजून कशी परत आली नाही. आणि अशातच राजवाड्यात ही वार्ता आली की श्री सती देवी राजवाड्यात परत आल्या आहेत. मी सतीला ज्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो ते यापुढे घडणारच यात शंका नाही. मला ठाऊक होतं की असं काहीतरी घडू शकतं, म्हणून मी तिला राजवाडा बाहेर जाण्याची परवानगी नाकारत होतो. पण आज तुम्ही आग्रह केलात म्हणून मी सुद्धा निश्चिंत झालो आणि अनुमती दिली. पण हे असं करायला नको होतं हे आम्हाला प्रकर्षाने आता जाणवतंय. पिताश्री क्षमा असावी, मला वनातून यायला उशीर झाला. तुझ्या बहिणींकडून कळलं आम्हाला काय झालं ते. माझा नाईलाजच झाला. विश्रांती घ्यायची म्हणून मी काही क्षण थांबले, तोवर या तिथून निघून गेल्या होत्या. मी एकटी पडले. असे पुन्हा होणार नाही सती. खरं तर यावेळी ह्यांनी तुमच्यासोबत सैनिकांना पाठवलं असतं तर ही समस्या उद्भवलीच नसती. केवळ इतकेच घडले नाही, हो ना सती? बोल सती, तुझी आणि तुझ्या बहिणींची वाट वेगळी झाल्यानंतर पुढे काय घडले? सांग सती, काय घडलं? तुझ्या बहिणी सांगत होत्या की वनात तुमच्या कानी शिवाहम असा आवाज ऐकू येत होता. अहो, हा विषय आता नको. नाही देवी, आत्ताच या विषयावर बोलणे आवश्यक आहे. सांग सती, हे सत्य आहे की नाही? हो, माझ्याकडून शिवस्मरण होत होते त्यावेळी. तू शिवाचे स्मरण करत होतीस? कोणी शिकवलं तुला हे? मी तर तुला कधीही हे शिकवलेलं नाही. हो, त्यावेळी असं का घडलं हे मला कळलं नाही, आणि तुम्ही महादेवांचा द्वेष करता हे मला ठाऊक आहे. आणि असे असताना तू त्याचे स्मरण करत होतीस? मी म्हणाले ना, त्यावेळी असं का घडलं मला कळत नव्हतं, पण आता मला कळलं आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.